नमस्कार, बातारवाडीच्या सुटाबुटातील वातामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं हे जग स्टार्टअपचं युग आहे. स्टार्टअपमध्ये खूप सगळे वेगवेगळे स्टार्टअप सुरू होत आहेत आणि स्टार्टअप जसे सुरू होत आहेत तर स्टार्टअप म्हणलं की पहिली मनी पॉवर, दुसरी असते तुमची नॉलेजची पॉवर आणि तिसरी असते तुमची मॅन पॉवर. कोणताही बिझनेस विदाऊट ह्युमन पॉवर किंवा माणसांशिवाय होऊ शकत नाही आणि भरपूरसे बिझनेस जे आहेत ते तिथे स्टक होतात. MSME स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर कायमस्वरूपी दोन्ही बाजूनी गोष्टी चालू असतात की चांगली लोक म्हणतात चांगला जॉब भेटत नाही, चांगले एम्प्लॉयर म्हणतात चांगले एम्प्लॉय भेटत नाही, एम्प्लॉय म्हणतो ग्रोथ भेटत नाही, एम्प्लॉयर म्हणतो ग्रोथ देईन पण काम करत नाही. अशा असंख्य प्रॉब्लेममध्ये गुंतली आपली MSME मार्केट. तर या मार्केटला या सगळ्या गोष्टींचं मॅन पॉवर रिलेटेडचं जे सोल्युशन असतं ते असतं HR कडे. आपल्याला HR फक्त इतकंच कळलं आहे की तो अपॉइंटमेंट लेटर पाठवतो, रिझिग्नेशन लेटर किंवा फायरिंगचं लेटर पाठवतो, सुट्ट्या काढतो किंवा काही ना काही नोटीस पाठवत राहतो. पण याच्यापेक्षा फार मोठं डिपार्टमेंट आहे आणि जे MSMEला आजच्या काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. हे मला त्यावेळी कळलं ज्यावेळेस मी आमचे मित्र चैतन्य सर यांना भेटलो. तर मला जी माहिती भेटली किंवा जे मला काही शिकायला भेटलं या प्रोसेसमध्ये ते खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त महत्त्वपूर्ण होतं मला माझी टीम बिल्ड करण्यासाठी आणि पुढच्या काळात स्केल करण्यासाठी. तर स्वागत करतो मी चैतन्य सरांना. चैतन्य सरांकडून आपण समजून घेऊया की या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कशा उपयुक्त असतील आणि आपल्या बिझनेससाठी कशा फायदेशीर असतील. चैतन्य सर, तुमचं बातारवाडीच्या नवीन भागामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. खूप आभार. कसं वाटतंय बातारवाडीच्या भागात येऊन? सुंदर भरपूर व्हिडिओज पाहिले मी बातारवाडीचे. म्हणलं आता चलो जाऊन येऊया. सो आता महत्वाचं म्हणजे आपण पॉडकास्टची सुरुवात करताना दरवेळेस माझा हेच प्रश्न असतो की चला चैतन्य सर कोण हे जर सांगायचं झालं तर याबद्दल मला थोडी सांगावी. मला जेवढं माहिती आहे की 18व्या वर्षी वयाच्या वडिलांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं ॲज अ डायरेक्टर म्हणून हँडओव्हर घेतलेला माणूस, त्याच्या पुढची जर्नी कशी HR स्पीक ही कंपनी चालू करण्यापर्यंत. सो तुम्ही करेक्ट म्हणलं. ॲट द एज ऑफ 18 मला वयाच्या 18व्या वाढदिवसाच्या दिवशी वडिलांनी मला कंपनीचं डिरेक्टरशिपचं लेटर दिलं आणि त्या दिवशीपासून त्यांनी सांगितलं आता तू कंपनीमध्ये दररोज कामाला यायचंय. सो मी कॉलेज कमी आणि ऑफिसमध्ये जास्ती अशी माझी ऑफिसची सुरुवात झाली. सो स्टार्टिंगला प्रत्येक डिपार्टमेंट्समध्ये मी सगळं काम केलं. ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशनचं काम केलं, परचेस डिपार्टमेंटमध्ये काम केलं, त्याच्यानंतर अकाउंट्समध्ये काम केलं, ते शिकलो. साईट सुपरविजन शिकलो. मी स्वतः हातावरनी साईटवरती उभं राहून कॉलमला पाणी मारलेलं आहे. स्लॅब कॉन्क्रीट कास्टिंग चालू असताना मी स्वतः स्लॅबवरती उभं राहिलेलो आहे. मी हाताने व्हायब्रेटर्स मारलेले आहेत कॉलमला, स्लॅबला. सो असं खूप ग्राउंड लेवलला मी जाऊन कन्स्ट्रक्शन व्यवसाय शिकलो. आणि माझं एज्युकेशन जे आहे, माझं BBA आणि MBA दोन्ही हे एज्युकेशन माझं ह्युमन रिसोर्समध्ये झाल्यामुळे मला लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं किंवा लोक सांभाळायला खूप आवडतं किंवा एक कंपनी मॅनेज करायला खूप आवडतं. आणि ती कशी मॅनेज करायची हे मी म्हणजे वयाच्या 18 वर्षापासून ज्यावेळेस मी वडिलांच्या व्यवसायात जॉईन झालो त्या वयापासून मी शिकत आलो. सो शिकता भरपूर काही गोष्टी अचीवही केल्या. भरपूर सारे 2-3 व्यवसाय झाले. आमची स्वतःची क्लाउड किचन होतं जे बिगडे नवाब नावाने लखनवी फूडचं क्लाउड किचन होतं. त्यासोबत आमचं स्वतःचं पुणे इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी नावाने एअरक्राफ्ट मेंटेनन्सचं कॉलेजही हे होतं. सो असे बरेच व्यवसाय मॅनेज केले. माझा स्वतःचाही मी एक कोविडच्या पहिले फूड इंडस्ट्रीमध्ये एक स्टार्टअप केला होता विच वॉज इन द नेम ऑफ टेस्टी टिफिन्स, जिथे आम्ही मील बॉक्स सर्व्हिस ऑन अ सबस्क्रिप्शन बेसिस प्रोव्हाइड करायचो. सो असे खूप सारं काम केल्यानंतर माझी जी बेसिक आवड आहे ह्युमन रिसोर्स, कारण का माझं एज्युकेशन त्यात झालं आणि मला जसं मी म्हटलं लोकांबरोबर काम करायला आवडतं, कंपनी मॅनेज करायला आवडतं. सो त्या अँगलनी सुरुवात झाली की चलो लेट स्टार्ट समथिंग. आणि ड्युरिंग दॅट फेज त्या काही ह्याच्यात मी बाहेर पण जॉब केले. म्हणजे घरचा व्यवसाय असतानाही वडिलांनी आग्रह केला की नाही मार्केटचा एक्सपिरियन्स घे. आपल्या घरच्या कंपनीत काम करणं आणि लोकांकडे काम करणं हा खूप फरक आहे. सो त्याच्यामुळे मी 5 वर्ष बाहेर नोकरीसुद्धा केली आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये केली. त्याच्यामुळे तो एक क्लब झालेला जो एक्सपिरियन्स आहे त्या 5 वर्षात जे मी खरं MSMEचं प्रॉब्लेम्स पाहिले ॲज अन HR, त्या अँगलनी मला असं झालं की चलो नाव इट इज टाईम की आपण HR स्पीक ही एक HR कन्सल्टिंग आणि आउटसोर्सिंग कंपनी सुरू करूयात जिथे आपण स्पेसिफिकली MSME मार्केटला
HR रिलेटेड सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देऊ शकू. ओके. सगळ्यात जास्त मेन जर 5-6 प्रॉब्लेम जर हायलाईट करायचे असतील की ह्युमन रिसोर्स बाबत, की एक टीम बिल्ड करण्याबाबत, हे स्मॉल अँड मिडियम साईज कंपनीचे फाउंडर्स कायमस्वरूपी जे चुका करतायत किंवा हे प्रॉब्लेम्समध्ये कायमस्वरूपी जात आहेत, ते कोणते येतं? म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला माहिती असतं की अरे असं होतंय, टीम काम करत नाही, अरे टीम टिकत नाही, टीम भेटत नाही, असे कोणकोणते प्रॉब्लेम आहे जे तुम्हाला जास्त आयडेंटिफाय झाले या HR स्पेक्सच्या जर्नीमध्ये? सो मेजर प्रॉब्लेम लोक जिथे करतात, सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम चालू होतो की एक तुमच्याकडे राईट टॅलेंट आहे का. जसं आता एखादी कंपनी आपण चालवतोय, त्या कंपनीचे काही ऑपरेशन्स आहेत राईट, ते ऑपरेशन्स एक्झिक्यूट करायला जे राईट टॅलेंट लागतं किंवा ती राईट व्यक्ती लागते ती तुमच्याकडे आहे का. सो रिक्रुटमेंट हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे जो आत्ता MSME मार्केटमध्ये आहे, की राईट जॉबला राईट टॅलेंट मिळत नाही असं एम्प्लॉयरला वाटतं. एम्प्लॉईला असं वाटतं की मला नोकरी मिळत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सेकंड मोठा प्रॉब्लेम असा आहे की एम्प्लॉई आहे आपल्याकडे, बरोबर, टॅलेंट आहे, बट एम्प्लॉयरला सतत असं वाटत असतं की माझा माणूस काम करत नाही आणि एम्प्लॉईला त्याच्या उलटं वाटत असतं की मी खूप काम करतोय. सो हे मॅच होत नाही कुठे. हा एक दुसरा मोठा प्रॉब्लेम आहे. तिसरा प्रॉब्लेम ॲज यू राईटली सेड की सॅलरी ग्रोथ जी प्रत्येक एम्प्लॉईला अपेक्षित असते आणि ती प्रत्येक एम्प्लॉयरला द्यायची सुद्धा असते, बट एम्प्लॉईचं असं म्हणणं असतं की मला XYZ सॅलरी हाईक करून पाहिजे वर्षाच्या अखेरीस. एम्प्लॉयर म्हणतो की मला काम दाखव तू तेवढं केलेलं. सो इथे सतत प्रॉब्लेम्स होत राहतात. दुसरा प्रॉब्लेम एक मेजर जिथे होतो तिथे असा आहे की एम्प्लॉईला करिअर ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही आज कंपनीमध्ये. एम्प्लॉई बाहेर सोडून जाण्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी हे खूप मोठं कारण आहे की त्याला त्याचं फ्युचर कंपनीमध्ये, एक्झिस्टिंग कंपनीमध्ये दिसत नसतं बऱ्याच वेळेला, किंवा ते तो बघत नसतो, किंवा ते त्याला दाखवण्यात येत नसतं. सो ह्युमन रिसोर्स रिलेटेड प्रॉब्लेम्स जे आहेत ते दोन्ही साईडनी इक्वल आहेत. एम्प्लॉयर साईडनी पण तितकेच इक्वल आहेत आणि एम्प्लॉई साईडनी पण तितकेच इक्वल आहेत. ओके. तर हे सगळे प्रॉब्लेम जे आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करत चालात किंवा त्याचे ॲक्च्युली योग्य मेथड काय? आता सगळीकडे हेच म्हणतात, म्हणजे नाही का, छोट्या छोट्या रील्समध्ये भाषणांमध्ये येतं की यार आम्ही म्हणतोय आम्हाला चांगले स्टाफ भेटत नाही, स्टाफ म्हणतोय जॉब भेटत नाही. पण मला याचं हे का, आता काही जणांचं म्हणणं आहे की चांगले स्किल्स नाहीत. आता मग जे स्किल्स एवढे शिकून बाहेर पडत आहेत ते कोण येतं? मग आता तुमचं काय म्हणणं आहे की हे नेमकं गणित कुठं चुकते सगळ्यांचं? सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम कुठं होतो माहिती आहे का? मी दोन्ही साईडनी हे सांगतो. माझं प्रत्येक सोल्युशन जे असतं ते दोन्ही बाजूने असतं, बिकॉज HR हा नेहमी एक मिडलमॅन असतो. एम्प्लॉयरच्या साईडने आणि एम्प्लॉयच्या साईडने दोन्ही बाजू सांभाळणारा माणूस जो असतो तो HR असतो. त्याच्यामुळे मी दोन्ही बाजू सांगतो. बऱ्याच वेळेला असं होतं की एम्प्लॉयर जो आहे, कंपनीचे ओनर जे आहे, किंवा ह्या लोकांना एक्सपेक्टेशन्स खूप असतात एखाद्या कॅन्डिडेटकडनं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं म्हणतो की एखाद्याला जर, छोटंसं उदाहरण देतो, एखाद्याला जर एक अकाउंटंट पाहिजे ज्याला एक 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता ह्या केसमध्ये एम्प्लॉयर ज्याला तो अकाउंटंट हवा आहे त्याच्या त्या व्यक्तीकडनं अपेक्षा असतात की त्यांनी CA सारखं काम केलं पाहिजे, वेरॅज त्याला 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो. बरोबर. आणि त्यांचं एक्सपेक्टेशन असतात की ह्यांनी CA सारखं काम केलं पाहिजे, बट सॅलरी देताना ते एका फ्रेशर सारखी देत असतात, 15,000 वगैरे. बरोबर. तिथे एम्प्लॉईचं असं असतं की मी 3-4 वर्ष काम केलेलं आहे, मला एवढा एक्सपिरियन्स आहे. पण एम्प्लॉई इथे चुकतो की तो सॅलरी स्वतःची अपेक्षा खूप वाढवून ठेवतो. सो आज हा प्रॉब्लेम दोन्ही साईडनी कॉमन आहे की एम्प्लॉयरनी काय पाहिलं पाहिजे की एकतर तुमचा क्रायटेरिया सेट केला पाहिजे की मला जर हे काम ह्या व्यक्तीकडनं करून घ्यायचं आहे तर ते काम ते फिक्स आहे आणि ते कामाची क्वालिटी मला माहिती पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही हे फिक्स कराल की हां ह्या लेवलचंच काम आहे, की जसं की ज्युनियर लेवलचं काम असेल आपण मग तर ज्युनियर लेवलचं काम आहे तर ओके, दिस कॅन बी डन बाय धिस पर्सन, हा व्यक्ती ते काम करू शकतो. मग त्या कामाचा मोबदला हा एवढा आपण देऊ शकतो. बरोबर. पण तिथे एम्प्लॉयरनी अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवू नये की जसं मी म्हटलं की काम ज्युनियर अकाउंटंटचं करायचं आहे पण त्यांना अपेक्षा आहे की त्यांनी CA सारखं टेक्निकली एकदम परफेक्ट काम केलं. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. ज्याला 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो त्या लेवलचं काम जाऊन नाही करू शकत. बरोबर. एम्प्लॉयनी ॲट द सेम टाइम काय समजून घेतलं पाहिजे की मी एखाद्या कंपनीमध्ये जर इंटरव्ह्यू द्यायला चाललोय तर माझे स्किलसेट काय आहेत. जसं की आता सेम एक्झाम्पल घेऊ, जर कुठला अकाउंटंट असेल तर त्याच्यासारखे आज मार्केटमध्ये हजारो अकाउंटंट आहेत. बरोबर. मग एम्प्लॉयरने तुम्हाला का सिलेक्ट करावं? असं तुमच्याकडे काय वेगळं आहे की तुम्ही एम्प्लॉयरने तुमचा CV सिलेक्ट करावा, तुमचा इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्हाला लगेच ऑफर लेटर द्यावी, असं तुमच्याकडे काय आहे?
सो हे दोन्ही बाजूच्यांनी इक्वली विचार केला पाहिजे. तर ज्यावेळेस MSME मार्केट येतं तर MSME मार्केटमध्ये तुम्हाला काय वाटतं की एक चांगली टीम जर बिल्ड करायची कोणत्याही फाउंडरला तर त्यांनी ह्युमन रिसोर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे? सगळ्यात बेसिक तर माझं पर्सनल मत आहे की जर कुठली म्हणजे दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स आहे, हा माझा वैयक्तिक अनुभव पण आहे आणि जेवढं काही आज मी MSME मार्केटमध्ये काम केले आणि आज लोकांना हेल्प करतो, तर बेसिक तर सगळ्यात पहिल्यांदी टीम बिल्डिंगचा हा बेसिक फंडा असा आहे की तुम्ही आयडेंटिफाय करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा माणूस पाहिजे. प्रॉब्लेम काय होतो की आपण भरती करतो, लोक हायर करतो आणि मग त्या व्यक्तीकडनं आपण अपेक्षा करतो की त्यांनी 4 कामं केली पाहिजे, वेरॅज तो एकाच कामाचा एक्सपर्ट असतो. बरोबर. जसं की आपण बऱ्याच ठिकाणी बघतो कंपनीजकडे की जिथे HR नाही आहे इन हाऊस, तिथे काय होतं, अकाउंट आणि ॲडमिन हे 2 जॉब रोल मिक्स केले जातात की तो अकाउंटंटच ॲडमिनिस्ट्रेशन बघत असतो आणि तो अकाउंटंट जो ॲडमिनिस्ट्रेशन बघतोय तो HRचे कामं पण पाहत असतो. सो प्रॅक्टिकली तसं होणार नाही. तुमचं काम तात्पुरती वेळ निभवून जाईल, बट त्याच्यात एक्सपर्टीज येणार नाही आणि त्याच्यातनं तुम्हाला हवा आहे तसा आउटपुट येणार नाही. बरोबर. सो टीम बिल्डिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टीम बिल्ड करत असता त्यावेळेस हा खूप मोठा फंडा आहे की तुम्ही पहिले तर आयडेंटिफाय करा की तुम्हाला कुठल्या प्रकारचा माणूस हवा आहे, तुम्हाला काय स्किलसेटचा माणूस हवा आहे. कारण का तुम्ही स्किलसेट डिफाईन केला की मग तुम्हाला राईट कॅन्डिडेट मिळतो. दॅट इज वन थिंग. तो माणूस ज्यावेळेस आपण टीम बिल्ड करत आहोत त्यावेळेस फक्त आपली बाजू बघून ॲज अ एम्प्लॉयर आपली बाजू बघून चालत नसते. त्या केसमध्ये जर ते टॅलेंट आपण जे आणतोय इन हाऊस, त्याला आपण हायर करतोय, तर त्या व्यक्तीला आपण ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज किती देतोय. नुसता आपला फायदा बघून उपयोग नाही. बरोबर. आपण त्याचाही फायदा कसा करू शकतो की त्याला नवीन काय आपण एक्सपिरियन्स देऊ शकतो, त्याच्या स्किलसेटमध्ये आपल्याबरोबर काम करून कशी वाढ होऊ शकते, त्याचं नॉलेज कसं गेन होऊ शकतं, हा विचार पण केला पाहिजे एम्प्लॉयरने. एम्प्लॉयने काय विचार केला पाहिजे या केसमध्ये की मी जर एखाद्या कंपनीत जातोय तर मी काय घेऊन जातोय. जसं मी म्हटलं, एम्प्लॉयरने विचार केला पाहिजे की ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी द्यावी, तसं टीम मेंबरनी पण विचार केला पाहिजे की मी काय देतोय कंपनीला. मी नवीन कंपनीत जातोय त्यावेळेस मी काय बॅकग्राऊंड, एक्सपिरियन्स आणि स्किलसेट घेऊन जातोय. सो त्याच्यामुळे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज देणं हे खूप मोठं स्टार्टअप म्हणा किंवा कुठल्याही व्यवसायात म्हणा, हे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी एम्प्लॉयरनी देणं हे खूप चांगलं आहे. तरच तुम्ही टॅलेंट टिकवून ठेवाल, नाहीतर 1-2 वर्ष लोक काम करतील तुमच्याकडे आणि स्विच करतील. आता तुम्ही ज्यावेळेस त्याला ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी देताय त्यावेळेला तुम्हाला हे पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की त्या ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी बरोबर तुम्ही त्याची फिनान्शियल ग्रोथ पण किती व्यवस्थित करू शकताय. कारण फायनान्शियल ग्रोथ. एक्झॅक्टली. सो कारण का आज आपल्याला सगळं माहिती आहे की ठीक आहे, आपण म्हणतो की पैसा हे सर्वस्व जरी नसलं तरी आज जगात पैशाशिवाय काही चालत पण नाही ना. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही जर त्या व्यक्तीची फिनान्शियल गरज नाही समजून घेतली आणि त्या हिशोबाने त्याच्या स्किलसेटला मॅप करून जर तुम्ही त्याचा पे स्किल व्यवस्थित नाही दिला तर तो मनुष्य 1-1.5 वर्ष काम करेल आणि कंटाळून चालला जाईल. बरोबर. वेरच त्या 1-1.5 वर्षात तो तुमची हळूहळू ॲसेट तयार होत असते. कुठलाही माणूस आतमध्ये आल्यानंतर तो काही इमिजिएट तुमची ॲसेट असतो असं नाही. सो आपण त्याला ग्रूम करत असतो, तो आपल्या माहोलमध्ये शिकत असतो आणि तो एक असं म्हणजे काय म्हणतो आपण की ते अंड आता फुटणार आणि त्यातनं कोंबडी बाहेर येणार, त्याच्या आधीच ते बाहेर चाललं जातं. सो त्याच्यामुळे ही एक काळजी खूप जास्ती घेतली पाहिजे की ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी, फिनान्शियल ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी. ॲट द सेम टाइम टीम बिल्ड करताना एक खूप मोठी मिस्टेक आहे जे ऑलमोस्ट भरपूर फाउंडर्सकडनं होते किंवा बिझनेस ओनर्सकडनं होते, ती म्हणजे ते लोक फ्रीडम देत नाहीत काम करायचं. बरोबर. सो ज्यावेळेस आता हे फ्रीडम का देऊ शकत नाहीत, बिकॉज तो जॉब रोल फिक्स करत नाहीत, त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स करत नाहीत एका पॉईंटपर्यंत की हां इथपर्यंत तुझी जबाबदारी आहे, हे तू करणं आहेस. सतत मागे जाऊन उभं राहणं, मानगोटीवर जाऊन उभं राहणं, झालं का रे, हे केलं का रे, ते. सो तो एक फ्रीडम देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस जर एम्प्लॉईला तुमच्याकडे यायला लागत असेल परमिशन घ्यायला तर त्याच्यासारखं रिस्की गोष्ट कुठली नाही. बिकॉज एंड ऑफ द डे एम्प्लॉईला माहिती आहे की मला इथे फ्रीडम नाही आहे, मला काही करायचं झालं तरी मला माझ्या बॉसला विचारायला लागतं. छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे पेन आणू का जाऊन, हे विचारायला पण लागणं होत असेल तर मग दॅट इज नॉट अ गुड साईन. म्हणजे अगदी बेसिक एक्झाम्पल झालं. सो तिथे ते सेट. सो फ्रीडम देणं हे खूप गरजेचं आहे. सो फ्रीडम किती द्यावा, काय द्यावा हे एम्प्लॉयरनी ठरवणं आहे, बट तो द्या.
कारण का त्याच्याकडे जर तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर नाही दिली तर मग तुमच्याकडे काय राहील माहिती का, आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो सांग कामे होणार आहे, की तुम्ही सांगितलं तेवढंच तो काम करेल. बरोबर. आणि वर्षाच्या अखेरीस तो येईल म्हणेल सर तुम्ही सांगितलेलं मी सगळं काम केलं, आता मला सॅलरी द्या वाढवून. मग आपण ॲज अ बिझनेस ओनर म्हणणार तू एक्स्ट्रा काय केलं, मी सांगेल तेच तू काम केलं. सो तो एक सर्कल चालत राहतो तसाच. बरोबर. त्याच्यामुळे फ्रीडम द्या, त्याला रिस्पॉन्सिबिलिटी द्या, डिसिजन मेकिंगची अथॉरिटी द्या, तुम्ही त्याला ग्रोथ अपॉर्च्युनिटी द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आजच्या काळात किंवा ज्याला आपण जेनझी म्हणतो, जेनझी आता खूप व्हायबल कम्युनिटी आहे. म्हणजे तुम्हाला ऐकून असाल का नाही माहिती आहे, अशा बऱ्याच कंपनीज आहेत ज्या जेनझीजला हायर नाही करत आहेत, त्या टाळतात जेनझीला हायर करायला. कारण का ते माइंडसेट मॅच होत नाही कामाचा. तो माइंडसेट खूप जेनझी एकदम व्हायबल असं म्हणू शकतो आपण आहे, की ते पटकन नाराज होऊन जातात, ते पटकन हर्ट होऊन जातात, त्यांना फीडबॅक पॉझिटिव्हली घेत नाहीत, क्रिटिसिझम पॉझिटिव्हली घेत नाहीत, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. आता ते टाळी एका हाताने वाजत नाही, दोन्ही साईडनी असतं. पण तरी ह्या कारणांमुळे जेनझी चंचल असल्यामुळे आहे ना, खूप एम्प्लॉयर्स आहे ना शक्यतो जेनझीला घेत नाही. सो मग त्या केसमध्ये दोघांनीही थोडंसं सांभाळून घेणं आहे. ओके. जेनझीसाठी स्पेशली काय सजेशन असेल जॉबसाठी? सो जेनझीसाठी माझं एकच म्हणणं आहे, प्रॉब्लेम काय आहे की जसं आपण म्हणतो की मिलेनियल्स आहेत, मग तुमचे जेनझी आहेत, आता जेन अल्फा आहे, आता ते 2025 नंतर जे बॉर्न झाले त्यांना आपण जेन बीटा म्हणतो. बरोबर. सो किती हे झाले, आपल्या मिलेनियल्सच्या आधीचे जे ते बूमर्स आहेत, बरोबर. सो प्रत्येक काळांतराने आहे ना वर्किंग कल्चर चेंज झालेलं आहे. प्रत्येक म्हणजे आपले आई वडील ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस त्यांचं काम करायचं कल्चर वर्क कल्चर वेगळं होतं, माइंडसेट वेगळा होता. बरोबर. आत्ता काम करायचं पूर्णपणे पद्धतच चेंज झाले, जे आपण पाहतोय. कोविड नंतर तर ड्रास्टिकली चेंज झाले, राईट. सो त्याच्यामुळे जेनझीसाठी स्पेसिफिक जर म्हणाल की काय त्यांनी केलं पाहिजे, तर जेनझीनी एक गोष्ट खूप छान केली पाहिजे की पेशन्स शिका. त्यांच्यात पेशन्स नाही आहे, त्यांनी पेशन्स खूप जास्ती महत्त्वाचा शिकला पाहिजे जेनझीनी. त्यांनी स्टेबिलिटी शिकली पाहिजे, की एका ठिकाणी तुम्ही जाताय तर काहीतरी विचार करून जा. उगाच मिळालंय गेलोय मग 2 महिन्यात नाही आवडलं मग चाललो, तसं नाही होत. सो जेनझीनी स्टेबिलिटी शिकली पाहिजे, पेशन्स शिकला पाहिजे. जेनझीकडे क्रिएटिव्हिटी खूप आहे, राईट. जेनझीकडे स्किलसेट खूप आहे, पण ते स्किलसेट राईट डिरेक्शनला जर नाही गेलं तर मग प्रॉब्लेम होतो. म्हणून जेनझीनी ठरवावं की त्यांना काय आवडतंय काय नाही. तुम्ही पाहाल तर जेनझी आत्ताच्या या फेजमध्ये जेनझीजनी खूप साऱ्या कंपनी स्टार्टअप्स तयार केल्या आहेत का, बिकॉज त्यांना कोणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे, स्किल अपग्रेड करणं. जेनझीला आज असं वाटतंय की मी आज पोस्ट ग्रॅज्युएट झालो, म्हणजे समजा लेट्स से कुठलंही मी MBA केलं असेल फॉर एक्झाम्पल, MBA केल्यानंतर मला इमिजिएट 10 लाख 15 लाखाचं पॅकेज मिळालं पाहिजे. प्रॅक्टिकली नाही मिळणार आहे ना. आज तुम्ही बघा, आज आपण न्यूजमध्ये ऐकले की IIT IIM सुद्धा त्यांचे पॅकेज 4 LPA पर्यंत ड्रॉप झालेत, राईट. बरोबर. त्याच्यामुळे मग आज तुम्हाला काहीतरी ड्युरिंग द कॉलेज डेज जेनझीजनी, माझं स्पष्ट मत आहे की आपल्याकडे जे कॉलेज पिरियड असतो आपलं, म्हणजे ग्रॅज्युएशनचे 3 वर्ष आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2 वर्ष, जनरली ही 5 वर्ष ऑलमोस्ट सगळेजण करतात. ठीक आहे, काही जण डिप्लोमा करतात, काही जण काय, बट मेजॉरिटी ग्रॅज्युएशनचे 3, पोस्ट ग्रॅज्युएशनचे 2. सो ह्या 5 वर्षामध्ये जर स्टुडंट्सनी काहीतरी ॲक्टिव्हिटी चालू केली जी त्यांना एकतर नवीन स्किलसेट देईल, त्यांना एक्सपिरियन्स देईल, त्यांना थोडेसे पैसे कमवायला शिकवेल, राईट, त्यांना मार्केट एक्सपोजर मिळेल, अशा काही ॲक्टिव्हिटीज कॉलेजवाल्यांनी केल्या पाहिजे. ते माझं पर्सनल मत आहे. म्हणजे मी स्वतः कॉलेजला असताना हे मी केलेलं आहे म्हणून सांगतो. मी स्वतः कॉलेजला असताना ज्यावेळेस माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं त्यावेळेस मला कॅम्पसमधनं एक MNCची ऑफर आली. त्यावेळेस मी ती ॲक्सेप्ट केली. ती माझी नाईट शिफ्ट होती. सो माझं MBAचं पहिलं वर्ष माझं शेड्यूल असं होतं की माझं ऑफिसला कॅब घ्यायला यायची संध्याकाळी 4:30 वाजता. माझी 5:30 ते रात्री 2:30 ही शिफ्ट होती संध्याकाळची. सो 4:30ला मला कॅब घ्यायला यायची, 2:30ला मी 5:30 ते 2:30 ऑफिसला जायचो, शिफ्ट करायचो. वर्क झाल्यानंतर 2:30ला माझी शिफ्ट सुटली की घरी यायला 3, 3:15 व्हायचे. मी 3, 3:15ला झोपायचो. सकाळी 7ला उठायचो, 8 ते 11 मी कॉलेजला जायचो
11ला घरी येऊन जेवण करायचो, 1-1.5 तास झोपायचो की परत 4:30ला कॅब तयार. असं मी 1 वर्ष केलं. सो त्याच्याने होतं काय माहिती आहे का, आपण खूप ग्राउंडेड राहतो. आपल्याला मेहनतीचं काय इम्पॉर्टन्स असतं हे कळतं. सो आता मी हे नाही म्हणत आहे की प्रत्येकाने हेच करावं जाऊन किंवा प्रत्येकाने नोकरी करावी जाऊन. तुम्हाला जे क्राफ्ट आवडतंय, क्राफ्ट इन द सेन्स जो विषय तुम्हाला आवडतोय त्या विषयामध्ये हे 5 वर्ष घालवा. बरोबर. म्हणजे माझं वैयक्तिक एवढं चांगलं मत झालं. म्हटलं जर कॉलेजला जर मी कोणत्याही कॉलेजच्या स्टुडंटशी आता जर बोलत तर त्यांना काय म्हणून की एक तर तुमचं पॅशन काय आहे शोध. करेक्ट. आहे ते काम असू शकतं कारण काहीतरी अजून ॲडिशन असू शकतं. एक्झॅक्टली. आणि कॉलेज प्लस त्याच लेवलला ते पॅशन पण फॉलो करा. कारण आज मी जे काम करतोय आता इथे बसलो, करेक्ट, किंवा आज जी डिजिटल मार्केटिंगची कंपनी चालवतोय त्याच्या मागचं तेच काम आहे की मी कॉलेजला असताना युट्यूब चॅनल चालू केलं. एक्झॅक्टली. तो चालू आता एक अजून एक छोटा प्रश्न विचारतो. तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंड काय? फार्मसी. आता तुम्ही बी फार्म केलंय, पण तुम्ही कुठल्या व्यवसायात आहात? आता मी मार्केटिंगच्या व्यवसायामध्ये. सो तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये शिक्षण घेतलं का? नाही. तरी यू आर सक्सेसफुली रनिंग अ कंपनी फॉर पास्ट 2 years. यू हॅव अ टीम. येस. सो हे पण लोकांना समजणं गरजेचं आहे की आपल्याला जी गोष्ट आवडते त्याच्यात वेळ घालवा, ते अजून शिका, ते क्राफ्ट तुम्ही अजून इम्प्रूव्ह करा. बरोबर. 5 वर्ष आहेत तुमच्याकडे. पहिल्या 5 वर्षात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ग्रॅज्युएशनची 3 आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची 2, ह्या 5 वर्षात मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यावरती फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी नसते कमवायची. काही जण आहेत, सो त्यांना ते करत करत ते सांभाळायला लागतं. बट ज्यांच्याकडे तो फ्रीडम आहे की त्यांना फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी फॅमिलीची नाही आहे, त्यांनी तर हे 5 वर्ष त्यांना जे गोष्ट आवडते त्याच्यात डेफिनेटली वेळ घालवला पाहिजे. कारण का कदाचित 5 वर्षानंतर ॲट द एंड ऑफ युअर पोस्ट ग्रॅज्युएशन असं होईल की तुमची स्वतःची कंपनी चालू झालेली असेल. माझं सेम झालं. माझं ग्रॅज्युएशन पोस्ट पण नाही. ग्रॅज्युएशन त्यावेळेस संपलं, त्यावेळेस 5 ते 6 लोकांची टीम रेडी झाली तोपर्यंत. करेक्ट. त्यावेळेस रिस्क वाटत नव्हती कोणत्या गोष्टींचे, काय वाटत नव्हतं. काम करत गेले. तर मला असं वाटतं की तुम्ही जे म्हटले ना की रिलेटेबिलिटी माझ्यासाठी की मी ते सेम मुद्द्यावर की कॉलेज टाइम हा सगळा तुमचा इन्व्हेस्ट झाला पाहिजे. उरलेला टाइम पॅशनवरती, आणि पॅशनवरती इतकं काम केलं पाहिजे, कमर्शियलाइज करायचा प्रयत्न करा कॉलेज संपलं. परफेक्ट. आणि कॉलेजचा वेळ का दिला पाहिजे माहिती का? सगळेजण कॉलेज बंक करतात. आम्ही तेच केलेलं आहे कॉलेजमध्ये असताना. सो लेक्चरला कमी आणि कॉलेजच्या बाहेर जास्ती हे सगळे स्टुडंट्स करतात. बरोबर. त्यात काही वेगळं नाहीये. तुम्ही ऑब्झर्व्ह करा, फॉरेनला जर आपण वेस्टर्न कल्चर घेतो, पण त्यांच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण घ्या ना. ॲट द एज ऑफ 15-16 ते लोक बाहेर जातात काम करायला. म्हणजे आई वडील त्यांचे म्हणतात की आता तुझं तू सांभाळ स्वतःला. बरोबर. मग आपल्याकडे काय प्रॉब्लेम होतो? ठीक आहे, म्हणजे आपण त्यांचं कल्चर घेतो, आपण त्यांच्यासारखं ड्रेसिंग सेन्स करतो, त्यांच्या आवडीनिवडी घेतो, त्यांचे सण पण आपण साजरे करतो, पण मग ह्या गोष्टी का नाही घेत? बरोबर. करेक्ट आहे. सो त्याच्यामुळे कॉलेजची 5 वर्ष झटा बंकच करणार आहे ना कॉलेज, सगळेजण करतात. मग जर कॉलेजला दांडी मारणार आहे तर कुठेतरी हिंडायला जाणं, म्हणजे वेळ वाया घालवण्यापेक्षा, किंवा पबला जाणार, पार्टीज करणार, दिवसभर कुठल्या तरी कॅफेमध्ये तुमच्या ग्रुप बरोबर बसून राहणार, टाइमपास करणार, ह्याच्यापेक्षा ते जे वेळ आहे ते तुम्ही तुमच्या जी आवडतीची गोष्ट आहे, जी तुम्हाला जिथे तुम्हाला जेन्युइनली वाटतं की काम करता येईल, किंवा ज्याला आपण म्हणतो की आता माझा HR जसं फील्ड आहे, मी सकाळी 6ला जरी उठलो तरी माझा मेंदू त्या कामासाठी चालू असतो, रात्री 10ला जरी म्हणलं तरी माझा मेंदू त्या कामासाठी किती वेळ चालू राहू शकतो. सो ती मला आवड आहे. जशी तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची आवड आहे, ते तुम्ही कधीही करू शकता. ठीक आहे, ते आपल्याला सांगायला जायला लागत नाही कोणाला की आता तू काम कर बाबा. हा जो पॉइंट आहे की ही जे आवडतं तुम्हाला त्याच्यात तुम्ही डेफिनेटली करिअर करू शकता. आता जसं जेनझी तुम्ही म्हणले 100% तोच, म्हणजे आता मी राहतोय मिलेनियम सोबत म्हणून मला कधी मी तोच झालो, म्हणजे वाईट टाकलेलं आहे. सो मला असं एक जाणवतं की जसं आता काही क्रिएटिव्ह एजन्सीज ज्या आहेत, मार्केटिंग एजन्सीज आहेत, किंवा काही जे बिझनेस आहेत, ते सगळेचे सगळे जेनझी वाल्या टीमच त्यांच्याकडे असणार आहे. करेक्ट. सो त्यांच्यासाठी खूपच मला टास्क बनतोय तो मग ॲज अ एक एम्प्लॉयर जेनझी टीम बनती किंवा जेनझी टीम हायर करण्यासाठी त्यांना काय सजेशन आहे? सो टीम हायर करण्यासाठी सगळ्यात जसं मी पहिले सांगितलं, तर तुम्ही डिफाईन करून घ्या की मला ह्या कामासाठी माणूस पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही ते टॅलेंट हायर करताय, खूप महत्त्वाचं आहे, खूप कमी फाउंडर्स विचारतात हा प्रश्न, पण तुम्ही हा विचारा त्या एम्प्लॉईला, ज्या माणसाला तुम्ही हायर करणार आहात इन हाऊस ॲज अन एम्प्लॉई, त्या व्यक्तीला तुम्ही विचारा, बाबा तुझ्या काय अपेक्षा आहेत. हे खूप महत्त्वाचं आहे. बरोबर.
तुम्हाला त्याच्या अपेक्षाच नाही कळाल्या तर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार, आणि त्या तुम्ही नाही पूर्ण करू शकलात तर ती व्यक्ती तुमच्याकडे राहणार आहे का? बरोबर. जसं एम्प्लॉयला पण मी नेहमी सांगतो की तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाता त्यावेळेस इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं असतं, तर बेसिक तुम्हाला इंटरव्ह्यूला देताना की तुमच्याकडे काय स्किल सेट आहे, तुमच्याकडे एक्सपिरियन्स काय आहे, तुम्ही काय काय काम केलंय, कुठले कुठले प्रोजेक्ट्स हँडल केलेत, बरोबर, तुम्ही असं तुमच्याकडे असं काय वेगळं आहे जे इतर कॅन्डिडेट्सकडे नाही आहे, ह्याच्यावरती फोकस करा. आणि इंटरव्ह्यूमध्येच एम्प्लॉईची सुद्धा तितकीच मोठी जबाबदारी आहे विचारणं की तुम्ही मला हायर करताय ह्या डेझिग्नेशनसाठी, तर ह्या डेझिग्नेशनला मी येऊन काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो, काय अडचण आहे जी माझ्याकडनं सॉल्व्ह होऊ शकते. बरोबर. बिकॉज त्या वेळेला तुम्ही स्वतःची व्हॅल्यू क्रिएट करता. सो कुठल्याही आपण जसं आपण म्हणतो ही सगळी जी आयुष्यात मोठी झालेली लोक आहेत ती का मोठी झाली, त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. बरोबर. ती प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यामुळे त्यांची व्हॅल्यू वाढली आहे मार्केटमधली. सेम गोज फॉर एम्प्लॉई ऑल्सो. ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही जेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, बरोबर, तुमच्या फील्ड रिलेटेड, तेवढी तुमची व्हॅल्यू वाढणार. बरोबर. ऑर्गनायझेशनमध्ये. आणि एकदा तुमची व्हॅल्यू बिल्ड झाली की तुमची मॉनिटरी व्हॅल्यू वाढणार. बरोबर. सो अल्टिमेटली तुमचा पगार वाढणार. बरोबर. सो तुम्हाला त्यावेळेस एम्प्लॉयरकडे भांडायला नाही जायला लागणार की माझी 10% हाईक झाली, मला जास्ती द्या, हे नाही करायला लागणार. बरोबर. सो एम्प्लॉयनी इंटरव्ह्यूच्या वेळेस हे विचारलं पाहिजे, आणि त्याच इंटरव्ह्यूच्या वेळेस एम्प्लॉयरनी पण तेच विचारलं पाहिजे की तुझ्या काय अपेक्षा आहेत. बरोबर. सो त्याचे पर्सनल गोल, जसं मी म्हटलं जेनझी खूप वेगळं कल्चर आहे. तुम्ही त्याला आपलंसं करून नाही घेतलं तर म्हणजे दुधारी तलवार ज्याला आपण म्हणतो की कुठनंही पकडलं तरी आपलाच हात कापला जाणार आहे, तसं आहे ते. सो त्याच्यामुळे ते खूप वेगळ्या पद्धतीने हँडल करणार आहेत. बट मला पर्सनली असं वाटतं की जसं की वर्किंग कल्चर चेंज होतंय तर ह्या गोष्टी आता कंपनीजनी अडॉप्ट केल्या पाहिजे विचारणं. बरोबर. आता स्टार्टअप जर म्हणलं ना, तर स्टार्टअपमध्ये ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट तुमचे टीममेट हायर करतायत, सेकंड हायर करतायत, त्या टायमिंगला पण खूप चुका होतात. रॉंग हायरिंग होते. करेक्ट. हायर झाल्यानंतर काम डेलिगेट करता येत नाही लवकर, डेलिगेट करायची हिंमत होत नाही. हिंमत झाली तरी 100 वेळा फक्त मागेच बसत राहावं लागतंय. कधी कधी असा प्रॉब्लेम होतो की बाबा मग त्याला हायर केलंय पण त्याला ट्रेनिंगमध्येच माझा टाइम जास्त चाललाय. सो ह्याच्यामुळे पण लोक क्विट करतात टीम बिल्डिंगला, स्वतः ओढ स्वतःची रश करत राहतात बिझनेसमध्ये. ते तर त्या पोझिशनसाठी त्याच्या लोकेशनला जाऊन तुम्ही काय म्हणाल की ज्यावेळेस तो फर्स्ट टाइमच टीम बिल्ड करायच्या प्रोसेसमध्ये चाललाय, कारण का मला दिसतं असं दिसतं की टीम बिल्डिंग ही एक स्किल नसल्यामुळे खूप चांगले बिझनेस स्केलच करत नाहीत. करेक्ट. कुठेतरी एकाच जागेवर स्टक होऊन बसतात. करेक्ट. आणि फाउंडर स्वतः मरत बसतात. त्याची स्किल, त्याची क्वालिटी असली काहीतरी आता वेगळं काम करावं, वर तेच करायचं. करेक्ट. त्यांना डेलिगेट करता येतं. तर ती प्रोसेस काय, हायरिंगचा एक पार्ट झाला, त्यानंतरचं खरं तर जग चालू होतं. ऍक्च्युली हायरिंग हे 50% काम झालं. आता इथनं पुढेच मोठं काम चालू होणार आहे. बिकॉज माणूस आपण नुसतं हायर करून बसण्यासाठी नाही आणत आहे ना, त्याच्याकडनं कामही करून घ्यायचंय. सो माणूस आत आल्यानंतर, ज्याला आम्ही HR टेक्निकल भाषेत ऑनबोर्डिंग प्रोसेस म्हणतो, ऑनबोर्डिंग अँड ओरिएंटेशन प्रोसेस. या ऑनबोर्डिंग ओरिएंटेशन प्रोसेसमध्ये जर तुमच्या कंपनीकडे HR असेल तर ही गोष्ट त्यांनी करावी, किंवा जर तुमच्याकडे HR नसेल तर ज्या डिपार्टमेंटमध्ये तो हायर होतोय तो डिपार्टमेंट जो माणूस सांभाळतोय ही गोष्ट त्यांनी करावी. जर तो माणूस केपेबल नसेल तर हे काम फाउंडरनी करावं. तर काय आहे, तर माणूस आत आल्यानंतर तुम्ही त्याचा 90 डेजचा प्लॅन डिझाईन करा. ओके. 30, 60, 90. ओके. पहिल्या 30 दिवसात तुम्हाला त्या व्यक्तीकडनं काय अपेक्षित आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, पुढच्या 30 दिवसात आणि शेवटच्या 30 दिवसात. का 90 दिवस, हे पहिले 90 दिवस खूप क्रुशल असतात. कारण का ह्या पिरियडमध्ये एम्प्लॉईला जर क्लॅरिटी आली नाही तर त्याला वर्कलोड येतो, त्याला असं वाटतं की खूप काम आहे, इथे प्रेशर येतं, बर्डन येतं आणि तो सोडून जातो. 30, 60, 90 मध्ये त्या प्रत्येक फेजला काय काय करणं गरजेचं आहे? सो फर्स्ट पहिल्या 30 डेजमध्ये तुम्हाला त्या एम्प्लॉईला तुमच्या कल्चरमध्ये कम्फर्टेबल करणं आहे. बिकॉज कल्चर एका कुठल्याही कंपनीचं वर्किंग कल्चर असेल, टीम मेंबर्स असतील, सो पहिले 30 दिवस इतके क्रुशियल आहेत की त्याला समजलं पाहिजे की मला काय करायचं आहे, मला हे करायचं असेल तर कुठे जायचं आहे, मला हा प्रश्न असेल तर कोणाकडे जायचं आहे. मला कंपनीचं त्या व्यक्तीला तुम्हाला पॉलिसीज समजवल्या पाहिजे, तिथल्या प्रोसेसेस क्लिअर समजवल्या पाहिजे,
जेणेकरून 30 दिवसात तो रेडी असतो की त्याला चलो प्रत्येक ठिकाणची त्याला बेसिक इन्फॉर्मेशन आलेली असते, सो तो हळूहळू कम्फर्टेबल होतो. यासोबत काम करायचंच आहे नो डाऊट, बट पहिल्या 30 दिवसात मेजरली फोकस ऑन मेकिंग दॅट एम्प्लॉई कम्फर्टेबल. एकदा तो कम्फर्टनेस आला की मग पुढे तो इझिली काम करू शकतो. पण तुम्ही तो कम्फर्टनेस नाही दिला तर मग पुढचं काहीच होणार नाही. सो पहिले 30 दिवस मेजर ह्याचवरती फोकस करा की त्याला कल्चरमध्ये इम्बाईब होऊ द्या, कंपनीचं वर्क कल्चर त्याच्यामध्ये जाऊ द्यात, पूर्ण ते असं सोक इन झालं पाहिजे रक्तात. बरोबर. त्याच्यानंतर कंपनीच्या पॉलिसीज काय आहेत, कंपनीच्या प्रोसेसेस काय आहेत, आपले जर कुठली प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे तर मग आपले प्रॉडक्ट्स कुठले कुठले आहेत, जर कुठली सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे तर मग आपले क्लायंट्स कुठले कुठले आहेत, मग त्यांना काय काय सर्व्हिसेस देतो, हे सगळी ह्याची थोडी बेसिक माहिती पहिल्या 30 दिवसात त्या व्यक्तीला आली पाहिजे, तो कम्फर्टेबल होईल. 30 दिवस झाले की नंतरचं 60 डेज आहे, म्हणजे नेक्स्ट 30 डेज. सो नेक्स्ट 30 डेजमध्ये ऑपरेशन्स चालू झालेले असतात त्याचे, ज्या कामासाठी त्याला आणलेले ते तो वर्किंग चालू करतो. आणि ॲट द सेम टाइम त्या फेजमध्ये त्याला तुम्ही हे विचारा की आता 30 दिवस झाले, तू बऱ्याच साऱ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या असतील, तर ह्या ऑब्झर्व केलेल्या गोष्टींमध्ये तुला काय वाटतं, काय इम्प्रूव्हमेंट्स केल्या पाहिजेत. बरोबर. हे तुम्ही ज्यावेळेस विचाराल त्यावेळेस पहिल्याच महिन्यात दुसऱ्याच महिन्यात एम्प्लॉईची एक माइंडसेट क्रिएट होतो की चलो यार मला विचारतायत, सो आय एम ऑल्सो अ पार्ट ऑफ समथिंग. बरोबर. कारण का प्रत्येकाला हीच अपेक्षा असते ना की मला विचारा, मी पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. राईट. सो पुढच्या 30 डेजमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे की ऑपरेशन स्टार्ट करायचे. ऑपरेशन स्टार्ट केल्यानंतर व्हॉट एव्हर ही फील्स, त्याला तिला जे काही वाटतंय की ह्या गोष्टी आहेत, आपण असं असं करतोय, आपण असं असं करू शकतो, किंवा काही फीडबॅक द्यायचा असेल किंवा काही घ्यायचं असेल, त्याला अजून काही माहिती हवी असेल किंवा त्याला काही अजून एक्सप्लोअर करायचं असेल, व्हॉट एव्हर पुढच्या 60 दिवसात ते होतं. शेवटचे 30 दिवस हे खूप क्रुशल असतात. आणि कारण का तिथे आपण पहिले 2 महिने केलेल्याची मेहनत शेवटच्या महिन्यात कळते की आता हा माणूस आपल्याकडे राहील का जाईल, राहिला तर साधारण किती टेन्युअरपर्यंत राहू शकतो. सो हा अंदाज 90 म्हणजे शेवटच्या 30 दिवसात येऊन जातो. त्या 90 डेजमध्ये ऑपरेशन्स फुल फ्लेज, आणि जे काही बेसिक ह्या पहिले 90 दिवसात एम्प्लॉईला तुम्ही हे सांगा कुठलाही प्रॉब्लेम येऊ द्या, वी आर देअर फॉर यू. सो बऱ्याच वेळेला हे पण आम्ही बघतो की एम्प्लॉई प्रॉब्लेम विचारायलाच जात नाहीत, कारण का ते घाबरतात ना. नवीन जागा असते, नवीन टीम मेंबर असतात, माणूस कम्फर्टेबल हे नसतो प्रत्येक गोष्टी विचारायला. सो 90 डेजमध्ये त्याला तुम्ही एवढं कम्फर्टेबल करून ठेवा, पण तो प्लॅन पाहिजे तुमच्याकडे. 30, 60 आणि 90. आता हा चेंज होतो, ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन चेंज होणार, इंडस्ट्री टू इंडस्ट्री चेंज होणार, हा प्लॅन काही सेम राहणार नाही. बरोबर. हा प्लॅन डिपार्टमेंट टू डिपार्टमेंट सुद्धा चेंज होणार, डेझिग्नेशन टू डेझिग्नेशन सुद्धा चेंज होणार, कारण का प्रत्येक डेझिग्नेशनचा माणूस सेम काम करतो असं नाही. आता जो मॅनेजमेंट लेवलला माणूस आलाय त्याचाही 30, 60, 90 डे प्लॅन केला पाहिजे. जो अगदी ज्युनियर लेवलला माणूस आलाय त्याचाही 30, 60, 90 डे प्लॅन केला पाहिजे. बरोबर. आता खूप गरज आहे. आता याच्यामध्ये अजून एक दुसरा जो मेजर MSME मार्केटमध्ये बोललं जातं की बाबा काम करत नाही, डिसिप्लिन फॉलो होत नाही, कारण टीम छोट्या असते, बाकीच्या गोष्टी असतात. बऱ्याच वेळा एम्प्लॉयर असा फसलेला असतो. काही म्हणजे खूप ठिकाणी ज्यावेळेस माझे सगळे बऱ्यापैकी क्लायंट्स MSME मार्केटमधून आहेत, आणि कारण चांगलं रिलेशन असल्यामुळे गप्पा होतात. गप्पा आल्या की एकमेकाचे दुःख सुख सगळे शेअर केले जातात, जे सेमच असतात. कोणीतरी म्हणणार की कोणी डिसिप्लिन फॉलो करायचं, कोणी म्हणणार की अरे सुट्टीचं असं होते, कोणीतरी म्हणतं हे होते. तर हे जे मल्टिपल जे प्रॉब्लेम येतात डिसिप्लिन बाबत, सिस्टम प्रोसेस बाबत, छोट्या टीमसाठी, म्हणजे जर म्हणू शकतो 10, 15, 20, 25 लोकांची ज्यांच्याकडे टीम आहे, 25च्या पुढे मी जाऊ शकत नाही जर सिस्टम प्रोसेस आणि एक HR चांगला कन्सल्टंट त्यांच्याकडे नाही. म्हणजे माझं वैयक्तिक मध्ये की तुम्ही जाऊ शकत नाही 20-25च्या पुढे. सो मग हे जे काय नाही म्हणतात 10 ते 25च्या टीम साईजच्या मध्ये मला असं वाटतं त्यांच्यात लाखो करोडो कंपन्या असते ह्याच्यात खूप. मग हे सगळ्यांचे जर प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले मॅन पॉवर बाबत, तर मला वाटतं देश काही पट्टीने ग्रो होऊ शकतो. 100%. म्हणजे HR मध्ये एवढी पॉवर आहे. तर मग काय वाटतं की हे जे ते बेसिक प्रॉब्लेम्स आहेत आतमधले छोटे छोटे, जसं की डिसिप्लिन असन, प्रोडक्टिव्हिटी असन, बाकीच्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय केलं पाहिजे, जर स्पेसिफिकली डिसिप्लिन प्रोडक्टिव्हिटी बद्दल बोललं गेलं. सो प्रोडक्टिव्हिटी तुमची माणूस आल्यानंतर त्या व्यक्तीला काही वेळ लागणार आहे तुमच्याकडे आउटपुट द्यायला. बरोबर. सो टेक्निकली तो वेळ आपणही देणं गरजेचं आहे, आणि आपणही ती अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ॲज अ फाउंडर म्हणा किंवा ॲज अ डिपार्टमेंट हेड म्हणा ती ठेवली नाही पाहिजे. बरोबर. की अनरिअलिस्टिक की आल्यानंतर हा म्हणजे पहिल्याच बॉलला 6 मारेल असं होणार नाही. बरोबर. पिचवरती सुद्धा बॅट्समनला सेट व्हायला काही बॉल्स खेळायला लागतात, मग तो जाऊन 6-4 मारू शकतो. राईट. सो ते सेट होण्याचा टाइम पिरियड दिला पाहिजे.
त्या फेजमध्ये तुम्ही रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन त्या व्यक्तीबरोबर पण सेट करा. डिसिप्लिनशी रिलेटेड तुम्ही बोलाल तर इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की ज्यावेळेस टीम साईज छोटी असते त्यावेळेस एक फ्रेंडली वातावरण असतं, बरोबर. कारण का एक 5, 10, 15 लोकांची टीम साईज असेल तर एक असे काही रिटर्न पॉलिसीज नसतात, काही SOPs म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स काही तयार केलेल्या नसतात. ह्याचं कारण पण असं असतं की मल्टिपल लोक मल्टिपल जॉब रोल करत असतात, बरोबर. कारण का स्टार्टअपमध्ये तोच फंड आहे ना, की स्टार्टअप ही अशाच ह्याच्यातनं तयार झाली की एक माणूस मल्टिपल काम करत असतो, राईट. बरोबर. बट आता ते करता करता सुरुवात अशीच होणार आहे आणि अशीच झाली पाहिजे, ठीक आहे. बट फाउंडरची ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की स्लोली स्टेडीली ज्यावेळेस तुम्हाला कळत आहे की आपण ग्रो होतोय, आपल्याकडे 5ची लोक 7 झाली, 8 झाली, 10 झाली, त्याच फेजमध्ये तुम्ही एक पद्धतीची हळूहळू शिस्त लावायला चालू केली पाहिजे, बरोबर. की तुम्ही प्रोसिजर सेट करा. सोपी प्रोसिजर, मला सुट्टी हवी असेल तर काय करायला लागेल, बरोबर. लिव्ह ऍप्लिकेशनची प्रोसिजर सोपी आहे, पण ही सेट करा. तुम्ही डेलीचं ऑफिस टायमिंगचं कल्चर सेट करा. हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही ऑफिस आवर्समध्ये लोकांना डिस्टर्ब करू नका, कारण का तो त्यांचा पर्सनल टाइम आहे. काही बिझनेसेस असे आहेत ज्यांना 24/7 अवेलेबिलिटी काही कॅन्डिडेटशी लागते किंवा काही एम्प्लॉईजशी लागते. तर आता ठीक आहे, म्हणजे इट इज स्टील अ डिबेटेबल थिंग की काय आहे काय नाही, त्याच्यावर चर्चा प्रतिचर्चा वाद वगैरे होतात, पण दॅट इज फाईन. बट माझं पर्सनल मत आहे की जर तो टाईमचा जो हे आहे की ऑफिसचं कल्चर सेट व्हायला की ह्या वेळेला ऑफिसला यायचं, ह्या वेळेला सगळ्यांनी घरी जायचं, हे खूप जास्ती सेट करून घ्या, पॉलिसीज लावून घ्या, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं जिथे गोष्ट येते तिथे आपले एम्प्लॉईज वाढायला लागल्यानंतर त्या एम्प्लॉईजच्या की रिस्पॉन्सिबिलिटीज लिहून काढा की त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये मिनिमम एवढी कामं तर केलीच पाहिजेत, बरोबर. का, कारण का तेवढ्या कामावरती त्याचा आउटपुट इम्पॉर्टंट आहे, त्याची प्रोडक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे आणि त्या प्रोडक्टिव्हिटी करायची आपली, जर आपण सर्व्हिस इंडस्ट्री असो तर आपली डिलिव्हरी इम्पॉर्टंट आहे, बरोबर बरोबर. सो मग त्या केसमध्ये KRA सेट करून घ्या, की रिस्पॉन्सिबिलिटीज. हळूहळू की रिस्पॉन्सिबिलिटीज सेट झाल्या की लोकांना समजेल की हां, माझ्या त्यांच्या ब्रॅकेट्स फिक्स होऊन जातील कामाच्या. एक ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर लावून घ्या, कम्युनिकेशनचा फ्लो लावून घ्या, तुम्ही रिपोर्टिंग कोणाकडनं कसं घेणार आहे ते लावून घ्या. छोट्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण फ्री हँडमध्ये फिरत असतो, आपण जाता येता विचारतो अरे हे झालं का, अरे ते झालं का, ठीक आहे, दॅट इज फाईन. ते एक फॅमिली कल्चर किंवा एक स्मॉल स्केलला चालून जातं. बट तुम्हाला जर ग्रो करायचं असेल कंपनी आणि तुम्ही मोठे बिझनेस टर्नओव्हर वाढवायचा आहे, टर्नओव्हर वाढलं की एम्प्लॉई स्ट्रेंथ वाढेल, सो तुम्ही आजच तयारीत राहा. या बेसिक गोष्टी आहेत, KRAs लावून घ्या, KPI लावून घ्या, की त्या माणसाला तुम्ही कुठल्या बेसिसवरती जज करणार आहे हे त्यालाही कळलं पाहिजे आणि ओनरलाही माहिती पाहिजे, बरोबर. सो हे सेट करून घ्या. हे त्याला पण सांगा की वर्षाला मी तुझी ही कामं दिली आहेत ना, 10 कामं, मी तुला ह्या कामाला ह्या पद्धतीने तुझे मेट्रिक्स जज करणार आहे. तू ह्याच्या पुढे गेलास तर यू आर परफॉर्मिंग गुड, तू इथे आलास तर 50-50 तुझा परफॉर्मन्स आहे, याच्या खाली गेला की तू रेड झोनमध्ये गेलायस तर इथे जायचं नाही. हे त्याला माहितीच नसेल तर काय होणार. सो ह्या काही बेसिक आहेत गोष्टी आहेत ज्या स्टार्टअप्सनी हळूहळू केल्या पाहिजे. Day 1 जरी नाही झाल्या तरी, Day 1 तुम्हाला करता आल्या तर उत्तम, पण Day 1 जनरली होत नाही, बिकॉज स्टार्टअपचा फाउंडर हा नेहमी येणार रेव्हेन्यू, प्रॉफिट अँड लॉस, कंपनी चालवणे, बऱ्याच वेळेला स्वतःसाठी कॅश उरत नाही, कारण का सगळा खर्च आलेला इन्कम परत कंपनीमध्ये टाकायला लागतो. सो इनिशियल डेजमध्ये फाउंडर ह्या सगळ्या जाळ्यात अडकलेला असतो. जसं जसं त्याची कंपनी सेट होते आणि त्याला वेळ मिळायला लागतो तसं तसं त्यांनी डेलिगेशन पण करणं शिकलं पाहिजे, त्यांनी जबाबदारी टाकायला पण शिकलं पाहिजे, आणि जबाबदारी टाकली की त्याचं रिपोर्टिंग घेता ते पण त्याला आलं पाहिजे. कारण का मी जर माझ्या एका टीम मेंबरवरती 100% जबाबदारी टाकून दिली तर ते काम मी पाहत नाहीये ना. सो माझ्या डोळीस त्या कामाचं डे टू डे अपडेट नाही आहे, कारण का ते मी माझ्या हाताने करत नाहीये. सो ह्या केसमध्ये बऱ्याच वेळेला आहे ना, ती एक असं काय म्हणतो आपण त्याला, एक हुरहुर लागून जाते की अरे ह्याचं काय स्टेटस आहे, हे काय झालं, हे चांगलं झालं असेल का नाही झालं. सो हा एक चिंता हळूहळू करणं कमी करायचं. बिकॉज तुम्ही टीम जर बिल्ड करताय, तुमच्याकडे जर लोक वाढतायत तर सगळी कामं तुम्ही नाही करू शकणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बेसिक स्टार्टअप्सनी तर डेफिनेटली केल्या पाहिजे. आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की जे स्टार्टअप फाउंडर्स आहेत ते इतके ऑक्युपाईड असतात, एकदम 10-15 हात त्यांना असल्यासारखे, त्यानंतर त्यांना बेसिक गोष्टी कळल्या तरी म्हणजे नाही का, सिम्पल गोष्ट आहे की 10 कामांमध्ये इतके पॅक त्यांना कळलं ना तरी टीम कल्चरसाठी काहीतरी करायचं, यासाठी काहीतरी करायचं त्यांना होत नाही. तर ह्युमन रिसोर्ससाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन काय?
बेस्ट स्टार्टअपला मी खरंच ऑप्शन सांगतो की तुम्ही एक कन्सल्टंट हायर करा. लाईक HR Speaks. लाईक HR Speaks बेस्ट. का माहितीये का, कारण का तुम्ही तुमच्या कामात गुंतलेला आहात. बरोबर. तुम्ही जर ते काम करायला गेलात तर जे काम तुम्ही केलं पाहिजे ॲज अ ओनर, ॲज अ फाउंडर, आणि तुम्ही जर बाकीच्या कामात गेलात तर तुमचं काम कोण करणार. बरोबर. आणि ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरोबर. सो जिथे जिथे तुम्हाला शक्य आहे तिथे तिथे हायर अ कन्सल्टंट, बिकॉज तुम्हाला त्या फेजमध्ये एक फुल टाइम एम्प्लॉई एक्सपर्ट लेवलचा हायर करता येणार नाही. जसं की मी एक एक्झाम्पल सांगतो. एखादी स्टार्टअप असेल, स्टार्टअपमध्ये 10 जणांची टीम आहे, बरोबर. सो 10 जणांची टीम आहे म्हणजे त्यांचा रेव्हेन्यू पण त्या हिशोबाने असतो. सो त्यांना एक डेडिकेटेड HR नाही हायर करतायत. बरोबर. मग त्या केसमध्ये व्हॉट दे कॅन डू इज दे कॅन आउटसोर्स काही गोष्टी, की आम्हाला पॉलिसीज सेट करून द्या, आमचे KRAs लावून द्या, आम्हाला KPI सेट करून द्या, बरोबर, जेणेकरून आम्ही आमच्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स मॉनिटर करू शकू, किंवा आमचं पेरोल आउटसोर्स करून घ्या. अशा काही गोष्टी आहेत ज्या फाउंडरला जर शक्य असेल तर त्यांनी आउटसोर्स केल्या पाहिजे. शॉर्टमध्ये जर HR Speaks काय सोल्युशन प्रोव्हाइड करते MSME साठी तर सांगायचं तर काय सांगता? सो HR Speaks ही HR कन्सल्टिंग आणि आउटसोर्सिंग ऑर्गनायझेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला HR रिलेटेड जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळेल. जसं की सगळ्यात मेजर प्रॉब्लेम इज फाइंडिंग द राईट पीपल, ज्याला आपण रिक्रुटमेंट म्हणतो. सो रिक्रुटमेंट आमच्याकडे आउटसोर्स होतं पूर्ण. सेकंड जी मेजर गोष्ट आउटसोर्स होते आमच्याकडे ती आहे पॉलिसी ड्राफ्टिंग, की माझ्या कंपनीच्या पॉलिसीज ड्राफ्ट करून द्या की कशा पाहिजेत. त्याच्यानंतर ॲट द सेम टाइम KRA, KPI आणि आउटसोर्सिंग म्हणजे की रिस्पॉन्सिबिलिटीज काय असल्या पाहिजे त्या व्यक्तीच्या. बेसिक काम माहिती असतं पण कागदावरती त्यांनी काय काय केलं पाहिजे, त्याचं परफॉर्मन्स, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स काय असतील, त्याचा मी परफॉर्मन्स कुठल्या बेसिसवर जज करू, आणि माझ्या ऑर्गनायझेशनच्या प्रत्येक डिपार्टमेंटचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स काय असले पाहिजे हे आउटसोर्स होऊन जातं. पेरोल मॅनेजमेंट आमच्याकडे आउटसोर्स होऊन जातं, की कारण का बरेच सारे कंप्लायन्सेस असतात, PTPF, ASIC सारखे बेसिक, आणि प्लस काही तुमचं अजून लेबर लॉज रिलेटेड काही कॉम्प्लिकेटेड असतील ते असतात. सो मग हे पेरोल अख्खा आमच्याकडे आउटसोर्स होऊन जातो. ज्या कंपनीकडे HR आहे राईट, पण ओनरला असं वाटतं की नाही यार काहीतरी इम्प्रूव्ह करायचं, त्यांच्याकडे आपण HR ट्रान्सफॉर्मेशन सर्व्हिस ही देतो, जेणेकरून त्यांच्या एक्झिस्टिंग HR ला आपण इम्प्रूव्ह करतो आणि त्याला अशा लेवलला नेऊन ठेवतो की त्याच्या प्रोसेसेस सेट झालेल्या असतात, त्याचं आउटपुट क्रिस्प येतं आणि तो HR बर्डन खाली काम करत नाही. सो तो रिकामा होऊन जातो. सो HR ट्रान्सफॉर्मेशन ही आपली एक सर्व्हिस आहे जी आपण मेजरली आपली कंपनीजला जाते आणि त्यांना त्याची गरज आहे. ठीक आहे. सो ह्याच्यासोबत काही जणांना बारीक बारीक छोटे छोटे कन्सल्टेशन्स पाहिजे असतात, की माझा हा प्रॉब्लेम आहे, की मला ऑर्ग स्ट्रक्चर, माझ्याकडे ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर नाही आहे, तर माझा ऑर्गॅनोग्रॅम सेट करायचा आहे तर मग त्यांचा आपण पूर्ण ऑर्ग स्ट्रक्चर सेट करतो. काही जण असतात ते म्हणतात की आमच्याकडे मल्टिपल लोक मल्टिपल जॉब रोल्स करतात, सो काही होत नाही. सो त्यांचं आपण ऑर्ग स्ट्रक्चरमध्ये डिपार्टमेंट्स फिक्स करतो, अशा बऱ्याच साऱ्या काही सर्व्हिसेस. सो कन्सल्टिंग आपण HR रिलेटेड एव्हरीथिंग वी डू. ओके. आता नॉर्मली आता मी सेकंड फेजमध्ये जातो की आता जे सगळं काही चाललंय म्हणजे पहिला एक काळ होता, त्या काळामध्ये लोक म्हणायचे की बाबा एकदम ढोबळ लेमन लँग्वेजमध्ये की टिकून राहा, बरोबर राहशील तर बाबा नंतर ओव्हर द पिरियड तू इमानदारीने काम करशील तर तुझी ग्रोथ होईल. करेक्ट. आज तो झोन नाही राहिला. करेक्ट. झपाझप स्विच करतायत, ग्रोथ भेटते, बाकीच्या गोष्टी होतात. ह्याची चांगली आणि वाईट दुसरी बाजू काय? सो सी, ह्याची चांगली बाजू जर म्हणायचं झालं एम्प्लॉईच्या अँगलनी तर ऑब्व्हियसली सॅलरी वाढून मिळते, बरोबर, आणि मेजर लोक त्यासाठी स्विच करतात. बरोबर. 1-2 वर्ष काम करतात, कंपनी स्विच करतात. का? कारण का त्या कंपनीमध्ये तेवढी ग्रोथ होत नाही. आता हे एक सायकल आहे, हे कोणीतरी ब्रेक करणं गरजेचं आहे. सो एम्प्लॉईसाठी चांगली बाजू अशी आहे की चलो ठीक आहे, सॅलरी मिळते, वाढवून मिळते, जी त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहिलं तर कदाचित इमिजिएट मिळत नाही. आता ह्याच्यामध्ये ड्रॉबॅक काय आहे एम्प्लॉईच्या अँगलने? तुमची स्टेबिलिटी दिसत नाही. सो भले तुम्हाला आता ज्या एम्प्लॉईला सॅलरीच हवी असेल, फक्त त्याचं एकच ध्येय असेल की मला पगार वाढून मिळाला पाहिजे, त्यांनी ते करावं, ठीक आहे, दॅट इज फाईन. पण त्या केसमध्ये त्याची स्टेबिलिटी दिसत नाही CV मध्ये. सो CV मध्ये स्टेबिलिटी दिसली नाही की त्याला मोठा ड्रॉबॅक असतो की एका पॉईंट नंतर HR तुमचा CV कन्सिडरच करत नाहीत, कारण का त्यांना दिसतं रेकॉर्डमध्ये की तुम्ही दर 2 वर्षांनी कंपनी स्विच केली.
सो कुठल्याही कंपनीला असा माणूस नकोच आहे ना. बरोबर. सो 1-2 वर्ष 1-2-3 कंपनीज तुम्ही स्विच केल्या, ठीक आहे, चालून जाऊ शकता इनिशियल डेजमध्ये, पण कधीतरी तर तुम्हाला जाऊन कुठेतरी तर स्टेबल व्हायला लागणार आहे. स्टेबल झाला तर तिथे तुम्हाला ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज मिळतील, तुमची व्हॅल्यू क्रिएट होईल. व्हॅल्यू क्रिएट झालं की तुम्ही मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाल, आणि मग मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेले की ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पण मिळतील इन टर्म्स ऑफ मनी. भारतात खरंच एम्प्लॉयमेंटचा किती मोठा प्रॉब्लेम आहे. हा खूप मोठा म्हणजे कॉम्प्लिकेटेड विषय. एम्प्लॉयर म्हणतात टॅलेंट मिळत नाही, एम्प्लॉई म्हणतो जॉब नाही आहेत. सो ॲक्च्युली मी खरं सांगू, MSME मार्केटचं जर मी बोललो ना, तर असं नाही आहे की नोकऱ्या नाही आहेत. आज आपण बघतोय स्टार्टअप कल्चर इतकं बूम झालंय, प्रत्येक स्टार्टअप कल्चर ही एम्प्लॉयमेंट देतच आहे ना. बरोबर. पण मग असं का वाटतंय? हे वाटतंय असं की जे मी स्टार्टिंगला म्हणलं की एम्प्लॉयरला टॅलेंट मॅप करायला होत नाही आहे की मला ह्या टॅलेंटचा व्यक्ती लागणार आहे. ओके, बरोबर. आणि एम्प्लॉईला, जो माणूस जॉब शोधतोय, त्याच्या अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स आहेत. बरोबर. सो नोकऱ्या नाही आहेत MSME मार्केटला असं नाही आहे, जॉब्स आहेत. आज तुम्ही काय स्किल देताय ॲज अन एम्प्लॉई कंपनीला, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एम्प्लॉयर त्या स्किलचा माणूस घेतोय तर त्याला किती पगार देतोय, काय फॅसिलिटीज देतोय, त्याला बेनिफिट्स ॲडिशनली कंपनीकडनं काय मिळतात. आज हे पण एम्प्लॉई विचार करतात, नुसतंच सॅलरी सोडून. सो कंपनी कल्चर काय आहे, काही वर्षापूर्वी हे सगळं बघत नव्हते. सो नोकऱ्या नाही आहेत असं नाही, नोकऱ्या आहेत, फक्त त्या घ्यायच्या कशा हे स्किल तुमच्याकडे नाही आहे. आता याच्या मागचं जर तुम्ही म्हणता की एम्प्लॉईच्या मनामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होणार, जसं की आता काही उदाहरणं ठरली की IT इंडस्ट्रीने दनादन पगार दिले, दनादन हाईक दिल्या, आणि दनादन काढून टाकून घरी पण पाठवले. बरोबर. म्हणजे लाखोंच्या करोडोंच्या सॅलरीवाल्यांना लोकांना अचानकच पाठवून दिलं. तर ह्या सगळ्यांचा इम्पॅक्ट कल्चरवर कसा पडतोय, किंवा काही एम्प्लॉईच्या मनावरती एक भीतीचं 100% राहणार की एम्प्लॉयरला काय पडले, असे लोक काढून टाकतात लोक. एम्प्लॉईला आता एम्प्लॉयरला असं वाटायला लागलं की लोकांना काय घेणं देणं राहत, लोक निघून जात आहेत. ही निगेटिव्हिटी वाटतंय का कुठे ना कुठे, ती दोघांच्या मनातली एक चांगलं रिलेशनशिप बिल्ड होऊन देईना एम्प्लॉय आणि एम्प्लॉयरचं. सो आता तुमच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोन्ही बाजू इक्वली मांडल्या बघा. असं नाही आहे की एक बाजू एक्स्ट्रीम आहे आणि किंवा ही बाजू एक्स्ट्रीम आहे. दोन्ही बाजू सिमिलर बॅलन्स होत आहेत त्या स्केलला. सो दोघांनीही समजून घेणं आहे. आता एम्प्लॉयरनी कदाचित, आता जे तुम्ही म्हणलात की IT वाल्यांनी मोठे मोठे सॅलरीज देऊन हायर केलं आणि नंतर काढूनही टाकलं, कदाचित ओव्हर हायरिंग झालं असेल. बरोबर. कदाचित जे प्रोजेक्ट्स त्यांना वाटत होते की ते येणार आहेत ते कदाचित आले नसतील फॉर रिझन व्हॉट्सएव्हर, कारण का जिओ पॉलिटिकल सिनारिओ खूप चेंज झालेत. सो इंटरनॅशनल बिझनेसेस जे होत आहेत, मल्टीनॅशनल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती हा इम्पॅक्ट पडतो. सो त्याचे N नंबर ऑफ रिझन्स आहेत. सो दोन्ही बाजूंनी सांभाळून घेणं गरजेचं आहे या फेजमध्ये. सो ज्यावेळेस तुम्ही MNC मध्ये जाता त्यावेळेस वर्किंग कल्चर खूप वेगळं होऊन जातं, पण ज्यावेळेस तुम्ही MSME मार्केटला येता त्यावेळेस वर्किंग कल्चर खूप वेगळं होऊन जातं. ओके. सो हे दोन कल्चर वेगळे आहेत. सो त्याच्यामुळे एम्प्लॉईला कॉर्पोरेट्स, MSME बिग ह्याच्यात जायचं आहे, मोठ्या ऑर्गनायझेशन्समध्ये, का त्यांना MSME मार्केट आवडतंय. दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आहेत. आपण चूज करा. जसं की आता आपण मध्ये ऐकलं असेल की एका कंपनीमध्ये स्ट्रेसमुळे एक कोणीतरी व्यक्ती गेली. बरोबर. ती खूप मोठी केस झाली, हे होते, आपण आता नाव घेत नाही आहे ते कोणाचं, बट हे एक्सेसिव्ह वर्कलोड आहे. बट त्याप्रमाणे मग सॅलरी पण आहे. आता जो व्यक्ती तो लोड घेऊ शकतो तो तिथे जाईल. जो व्यक्तीला माहिती आहे की नाही बाबा मी एवढा वर्कलोड नाही घेऊ शकत, सो इट इज एव्हरीबडीज पर्टिक्युलर चॉईस. बरोबर. की मला काय हवं आहे, मला बेनिफिट्स हवे आहेत, मला मोठं पॅकेज हवं आहे, मला त्याच्यानंतर काही फॅसिलिटीज पाहिजेल आहेत ज्या कंपनी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करते. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर यू गो फॉर द कॉर्पोरेट्स. बरोबर. नॉट नेसेसरी सगळ्या MSME कंपनी MNCs सारखं तुम्हाला बेनिफिट्स देऊ शकतील, सगळ्या नाही देणार, काही देतील, पण मग त्या तुम्हाला शोधायच्या आहेत, त्या तुमच्या फील्डमध्ये आहेत का. बरोबर. सो इट इज अ चॉईस दॅट एव्हरीबडी हॅज टू मेक. HR हे जे प्रोफेशन आहेत मला वाटतं की अजून पण फार अंडररेटेड राहिले, किंवा त्याच्याबद्दल पूर्णतः बिझनेस ओनरला त्याची MSME मार्केटला पूर्णपणे त्याची किंमत कळली नाही. ह्युमन रिसोर्स कन्सल्टेशन किंवा ह्युमन रिसोर्स एक इन हाऊस टॅलेंट आपल्याकडे पाहिजे जे ह्या सगळ्या गोष्टी करतं. माझ्या अँगलनी जर बघाल तर तुम्ही जे म्हणताय ते
बऱ्यापैकी राईट आहे की आणि ह्याच्यात ओनरशिप पण चूक नाहीये. दे आर फोकस्ड ऑन समथिंग एल्स. बरोबर. त्यांचा फोकस दुसरीकडे आहे, त्याच्यामुळे त्यांना ते भासतच नाही की नाही यार ही एक व्यक्ती आहे जी आपल्या सगळ्या ऑफिसला धरून ठेवणार आहे एकत्र. आता जसं की छोटंसं उदाहरण, काही प्रॉब्लेम झाले, काय झालं तर एम्प्लॉईज कोणाकडे जाणार? ओनरला तेवढा वेळ आहे का त्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला? बरोबर. आणि ते छोटे छोटे प्रॉब्लेम ओनरकडे गेले तर ओनरचं लक्ष कुठे देणार? रेव्हेन्यूकडे देणार काय छोट्या छोट्या प्रॉब्लेमकडे देणार? छोटा प्रॉब्लेम त्या वैयक्तिक आयुष्यासाठी मोठा आहे. एक्झॅक्टली. मग ते काम कोणीतरी करणं आहे. बरोबर. आता टीम मेंबर एकमेकांशी करू शकतात का? नाही, प्रत्येकाचे प्रॉब्लेम एकमेकांशी सिमिलर आहेत. बरोबर. प्रत्येकाला कामाचा लोड आहे. सो HR ही एक अशी व्यक्ती आहे जे कंपनीचं कल्चर घडवायला खूप मोठी हेल्प करते, जे लोकांना सोबत घेऊन जायला खूप मोठी हेल्प करते, जे लोकांना एका सिंगल डिरेक्शननी ड्राईव्ह करायला खूप मोठी हेल्प करते, लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला एक खूप मोठी ती HR ही व्यक्ती असते. ॲट द सेम टाइम हे करता करता HR तुमचं करिअर घडवू शकतो, प्रोव्हायडेड तुम्ही त्या बाबतीत ओपन राहिलात त्यांच्याशी. तर बरोबर की जसं की आता मला ट्रेनिंग्स हवेत काही स्पेसिफिक, मला एक गोष्ट शिकायची, सो बी ओपन टू दॅट. तुम्हाला काही दुसरा विषय अजून कॉम्प्लिकेशन झाले तर एक व्यक्ती आहे जी माणसांसाठी आहे. बरोबर. दॅट इज HR. कारण का शेवटी माणसंच काम करतायत ना ऑर्गनायझेशनमध्ये, नुसते कम्प्युटर तर काम करत नाहीयेत. बरोबर. त्याच्यामुळे ती व्यक्ती ऑफिसमध्ये असणं खूप गरजेचं आहे. बरोबर. हे माझं पर्सनल. त्याचं ॲज अ फाउंडर किंवा MSME बिझनेस ओनर म्हणून मला एक त्याचं काय सगळ्यात सोपं गणित कळतं माहिती आहे का? फाउंडर म्हणून डेफिनेटली एक फाउंडर फार सेल्स ओरिएंटेड असतो, एक असतो प्रोसेस ओरिएंटेड. एक माणूस पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींना जो सुंदर ठेवे. करेक्ट. म्हणजे कल्चर म्हणतोय ना, ते कल्चर जर सुंदर नसेल तर मला नाही वाटत की कोणतं स्टार्टअप किंवा कोणतेही स्मॉल मिडियम साईज बिझनेस लवकर स्केल होऊ शकतो किंवा मोठा होऊ शकतो. कारण हा मस्ट पार्ट हे लक्षात येत नाही. राईट. बऱ्याच वेळा म्हणजे झोनमध्ये असतो फाउंडर, कायमस्वरूपीचे काम करतोय चाललंय, त्याला असं वाटतं धंदा आहे, लोक आहे, आणि तिथं मेंटल ब्लॉक टाकून दिलाय की लोक नाही काम करत. करेक्ट. मग हे जे 5-5 हजार लोकांच्या कंपन्या त्या कशा चालल्या, ते कसे ऑपरेट होतात हे विचार करायला कधी कधी MSME मार्केट तयारच नाही. कारण का MSME मार्केटचे प्रॉब्लेम्सच वेगळे आहेत. पण मला असं वाटतं की MSME मार्केट खूप चांगलं करू शकतं ज्यावेळेस MSME मार्केट सर्टन लेवलला हळूहळू प्रत्येक गोष्टीला एक कन्सल्टंट हायर करणं योग्य. ऍब्सोल्युटली. कारण की त्याचं स्पीड वाढेल. कारण की ते खूप सॉर्टेड आहेत त्यांच्या एका प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये. करेक्ट. ह्याच्यात काय माहितीये का, ह्याच्यात सगळ्यांनी एक समजून घेतलं पाहिजे, स्पेसिफिकली फाउंडर्सनी, की आपण सगळ्या गोष्टी नाही करू शकत एकटा माणूस. बरोबर आहे. जर आपण सगळ्या गोष्टी एकटा नाही करू शकत आहे तर काही गोष्टी डेलिगेट करणं आहे. जर तुमच्याकडे इन हाऊस टॅलेंट असेल तर त्याला द्या, इन हाऊस टॅलेंट नसेल तर एकच पर्याय राहतो, आउटसोर्स करा. बरोबर. सो आता आउटसोर्स करा म्हणजे एम्प्लॉयर्सला असं वाटतं की अरे खूप खर्चिक काम आहे, पण जर त्याचा तुम्ही लॉंग टर्म बेनिफिट बघितला तर ते ऍक्च्युली परवडतं. याचं मी एक उदाहरण देतो. आता आपण HRचंच घेऊ उदाहरण. 10 एम्प्लॉई स्ट्रेंथच्या कंपनीमध्ये जनरली HR नसतो डेडिकेटेड. बरोबर का? कारण का ती स्टार्टअप त्या HRला किती सॅलरी देऊ शकत असेल, आता डिपेंड्स किती स्टार्टअप कुठली आहे. बट एक MSME नॉर्मल MSME म्हटली तर ती MSME त्या व्यक्तीला 15 ते 20 हजार रुपये देऊ शकते. बरोबर. आता 15 ते 20 हजार रुपये मिळणारा HR ह्याचा किती एक्सपिरियन्स असतो? 1 ते 2 वर्ष. बरोबर. बऱ्याच वेळेला फ्रेशर असतो तो, कॉलेजमध्ये डायरेक्ट बाहेर. बिकॉज आज तुम्ही मार्केटमध्ये जाऊन बघितलं तर फ्रेशर MSME एवढंच सॅलरी देते. बरोबर. 15-20, डोक्यानं पाणी 25, याच्या पलीकडे. पण मग तुम्ही ती सॅलरी देताय आणि तुम्ही 1-1.5 वर्ष अनुभव असलेला माणूस आणताय आणि तुम्ही त्याच्याकडनं अपेक्षा करताय की 12-15 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या माणसासारखं त्यांनी काम केलं पाहिजे. बरोबर. तर कसं होईल? म्हणून तुम्ही अशा ऑर्गनायझेशन शोधा ज्या तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला ती सर्व्हिस देतील. सगळेजण नाही देणार. बरोबर. पण काही ऑर्गनायझेशन्स आहेत जसं की आम्ही तुमच्या बजेटमध्ये आम्ही ती तुम्हाला सर्व्हिस देऊ. ओके. मग आता ओव्हरऑल जो आतापर्यंत प्रवास आहे, आतापर्यंतचे अनुभव आहेत, काही स्टोरीज आहेत का की ज्या तुम्हाला पूर्णपणे नवीन वाटलं, रे असं काय चाललं होतं, ह्या काय चुका करत बसलाय तुम्ही, अशा नाही अशा केल्यामुळे नंतर भरपूर गोष्टी बदलून गेल्या आणि स्पीडमध्ये ग्रोथ झाली? अशा मी खरं सांगू का, अशा मी ज्या लोकांबरोबर
काम केलंय त्या सगळ्यांमध्ये मी हे ऑब्झर्व केले. MSME मार्केटचा हा कॉमन प्रॉब्लेम आहे. सो त्या चुका बेसिक आहेत ज्या आपण बोलतोय. म्हणजे असं काय नाहीये की चुका खूप मोठ्या आहेत किंवा ड्रास्टिक आहेत. बेसिक चुका आहेत. बेसिक म्हणजे हेच की अगदी हायरिंगची चूक आहे, बरोबर. त्याच्यानंतर माणसं ओळखण्याची चूक आहे, आणि चुकीचा माणूस आणल्यानंतर बराच काळ त्याला आपल्या कंपनीमध्ये ठेवणं ही पण चूक आहे. फाउंडरला तेही कळलं पाहिजे की हायर द राईट टॅलेंट अँड ऑल्सो फायर इफ दॅट टॅलेंट इज नॉट सुटेबल. बरोबर. फायर म्हणजे वन डे त्याला काढून टाकणं, ह्याला फायरिंग नाही म्हणत. हे खूप चुकीचा गैरसमज आहे. फायरिंग म्हणजे त्या एम्प्लॉईजला पण असं वाटतं आणि एम्प्लॉयरला पण असं वाटतं की एक सेम डे तुम्ही त्याला काढून टाका. तसं नाही आहे. सो यू रिलीव्ह दॅट पर्सन सिस्टमॅटिकली आणि यू गेट इन द गुड टॅलेंट अगेन, रिस्पेक्ट म्हणजे त्याला रिप्लेस करणार. सो हायरिंग हा खूप मेजर प्रॉब्लेम आहे. टॅलेंट अट्रॅक्शन पण एक खूप चांगला पार्ट आहे. ऑब्विसली की आता टॅलेंट कधी अट्रॅक्ट होतं माहितीये का, तुम्ही काय देताय ॲज अन ऑर्गनायझेशन. जसं मी म्हटलं जेनझी आहे, जेनझीच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. सो जेनझीला पार म्हणजे अगदी फॉरेन स्टाईल अपेक्षा आहेत त्यांच्या. करेक्ट आहे. सो पण मग आज तुम्ही ते ॲज अ MSME कंपनी तुम्ही ते त्याला देऊ शकताय का? अशा माझ्या काही MSME कंपन्या मला माहिती आहेत ज्या एम्प्लॉईजला PT आणि PF देत नाहीत. अरे, तो बेनिफिट देत नाहीत. बरं, PFचा बेनिफिट दिला तर त्यांच्याच सॅलरीतनं दोन्ही पार्ट कट करतात, एम्प्लॉईचा पार्ट पण आणि एम्प्लॉयरचा पार्ट पण. म्हणजे 1800-3600 हे एम्प्लॉईच्याच सॅलरीतनं कापतात. बरोबर. अशा पण कंपन्या मी पाहिलेल्या आहेत. सो अशा खूप साऱ्या, म्हणजे जिथे माझ्यासाठी प्रत्येक कंपनी एक नवीन केस आहे आणि प्रत्येक कंपनी एक नवीन प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक कंपनी एक नवीन प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. क्या बात आहे. सो चांगलं वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. अजून एक लास्टला जर काही फाउंडर्सला वैयक्तिक मेसेज असेल शॉर्ट बट स्वीट तर तुम्ही देऊ शकता. सो फाउंडर्सला माझ्यासाठी एक खूप कॉमन एक छोटासा मेसेज आहे की तुमचं काम तुम्ही करा जे की मेजर आहे, आणि बाकीचं काम याला डेलिगेट करा. राईट लोक हायर करा. ते लोक टिकवण्यासाठी जे जे काय काय करायला लागेल ते करा. त्या लोकांना एक क्लिअर डायरेक्शन द्या, त्यांना समजून घ्या आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन द्या. त्यांना ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी द्या. त्यांना वेगळं काही करायची इच्छा असेल तर ते त्यांना करायची संधी द्या. हे सगळं जर तुम्ही केलं, तुम्ही लोक सांभाळलीत तर तुमचं सगळं होईल. कारण का अल्टिमेटली बिझनेस ही लोक आहेत आणि लोकच बिझनेस रन करतायत. त्याच्यामुळे तुम्हाला लोकच सांभाळायचे आहेत शेवटपर्यंत. हेच फाउंडरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. खूप चांगलं वाटलं सर आज तुमचं. थँक्यू सो मच. बरं झालं तुम्ही आज आले, त्याबद्दल सर्व बातरोडी टीम तुमची आभारी आहे. नक्कीच. आणि नक्कीच भरपूर सगळ्या MSME मार्केटच्या तरुण फाउंडर्सला माझ्यासारख्या याचा खूप फायदा होईल, कारण की मी त्यातलाच एक आहे. तर चालेल. चैतन्य सरांशी गप्पा मारून खूप चांगलं वाटलं. याच्यावर स्पीक त्यांची कंपनी आहे, आणि तुम्ही जर नवीन यंग एंटरप्रेन्योर असताना, फाउंडर असताना, त्यांच्या पेजला इंस्टाग्रामला जाऊन त्यांना कनेक्ट करा आणि तुमचे प्रॉब्लेम्स काय असतील ते सांगा आणि त्याचं समाधान मिळवा. धन्यवाद.